आता सांग गुरुभाऊ जर आल्यावर हा दरवाजा कोणी लावित का? आज कोण नाही ना घरी. कोण नाही. चाललं मला चाललं घेऊ का लावून? हा लावा ना. कोणीच नाही ना घरी नक्की. नाहीये. बसून बाहेर स्वयंपाक भूक लागली आता निघावं आता जेवण करावा मस्त आणून द्या. आय 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 झोपली का काय काय माहिती सुन भाई दरवाजा उघड. काय काय रे. कोण आहे हा? हा भाऊ आहे ना माझा. कोणता? गुरुभाऊ. हा हा. गुरुभाऊ ना मध्ये काय करत होते? काय नाही ते साफसफाईला आलो होता किडा पाडला पाठीवर म्हणलं काढ रे बाबा म्हणलं गांडे झाले घरामध्ये. हा साफसफाई करत होते का? हा. गुरुभाऊ कोण? गुरुभाऊ कोण म्हणजे तो आला असंच भेटायला मग त्याला म्हणलं बाबा काढू लाग तेवढे डबे डुबे मला घासायला आता. हा, घसले का चांगले? मग आता घासायचेच आहे काढून ठेवले फक्त. मदतीला आलो होतो मी. हा मग रक्षाबंधन जाईल तेव्हा नाही आला मग? मी ना बाहेर जायला होतो. बाहेरच्या देशात जायला होता ना हा का? तिकडं युरोप ते काय राहत ते. हा ते ना आमचे नेमके गंमत कशी माहितीये का सणासुदीचं मटेरियल बनतं ना आमच्या फॅक्टरीमध्ये. फॅक्टरीमध्ये हा. हा तर हा मग म्हणजे लय मोठे याच्यात कामाला येतो. भाऊ बीजी दिवशी का कंपनीत मटेरियल जमत हम्म. आणि रक्षाबंधनला पण आहे. मोठा इतर कारखाना दिवशी वाटप का मग इतर दिवशी नाही मटेरियलचं? नाही असं नाही म्हणजे आमचं आहे ना जे सण राहते ना आपले आता भाऊबीज, रक्षाबंधन आहे ना, हा. तर आम्ही राख्या बनवायचं काम तुम्ही करतो काय मामा अचानक आले आज घरी लवकर. अगं भूक लागली मग आता काय करते? ना. मग हा? येतो ऐक ना. चहा पाणी हा ये झालं ये हा भाऊ. तू जाय. दूधच पाजलं तिने आज. हा. काय ग होता का एवढं दूध? एवढं दूध होता का? 2 लिटर गेलो होतं ना आज. मग मग तो एखादं लिटर पाच लाख त्याला? येतो मी. कालवण वैल नव्हता त्याला म्हण तू जाय बाकीचं पाहते मी. हा हा तू जाय भाऊ जाय. कालवण वैल तू जाय नव्हता गुरुभाऊ जाय. तर मग मी त्याला काय म्हणलं बाबा म्हणलं आहे म्हणलं दूध हा दूध आणि भाकर चुरून खाय म्हणलं. चौथं खाली ना. हा बाई लय कटाळा आला उभं राहू राहू. आता तू सांग सोनबाई हा आता ये गुरुभाऊ आणले कुठून तू? आणले कुठून म्हणजे? हा कधी दिसला रे हा गुरुभाऊ? जसं लग्न झाल्यामुळे केव्हा आला आपल्या घरी? आता तुमचं म्हणणं काय मामा म्हणजे काय 24 तास काय तुम्हाला दाखवतच राहायचं का? कोण म्हणजे येणार? बा डोळ्याचा काय बाद झालता काय? काय मी पाहिलं नाही का काय करते तुम्ही? काय केलं गुरुभाऊ कधी कधी आवडीतो का तोंडाला असं का गळ्यात हात टाकून? हा तो काय आवडीत तो पार वटपुशीत चाललाय बाहेर माझ्यासमोर. लाज नाही वाटत का? मामा हा? काय आरोप नका करू असे. तो काय वटा बिटा पुशीत न चाललात माग ना इथं काहीतरी पडलं होतं ते हा? काढीत होता तू. हा का? हा अरे वा वा. तुमच्या ना ते म्हणते ना वाईट माणसाची वाईटच दृष्टी राहते. हे मला नाही शिकवायचं बरं का. मी जुन्यातला माणूस आहे अनुभवी. हा हा, माहिती तुला काय अडचण? किती अनुभवी हे माहिती. गुरुभाऊ कुठून आणले तो परत? गुरुभाऊ म्हणजे आहे मा भाऊ. सख्या भावाला वेळ नाही काय? आज सख्खे भाऊ सख्ख कोण कोणाचं मला नाही सांग. हा बरोबर बाहेरचीच काम आहे आहे की नाही? मग सख्खेपेक्षा बाहेरचे खरे भाऊ राहते. अजून गेले दोन चार बोलून 2-4ची काय करायचे मला? गुरुभाऊ काय गरज पडली मला 2-4ची? आवर लागायला तावाला ह्या बा मामा तुम्ही ना असं ऍडव्हान्स मध्ये बोलू नका गाड्या मला म्हणजे? काही. हा तू पहिले निघडून मला चालणार रे या गोष्टी. मी कश काही नाही अजिबात चालणार रे. या बा हा. घसात आणू नका माझ्यावर आणि आरडू नका. आम्हा तुम्ही काय माझा नवरा नाही. मला इतकं बोलायचं नाही. सासरा या नात्याने सांगू राहिले मा घरात हे चालणार रे. गुरुभाऊ आला ना गुरुभाऊ दूध पिऊन गेला हे मला अजिबात कपणार नाही. हा म्हणजे मी एकाच दूध लावेल घराला आणि त्यात तू गुरुभावाला दूध पाहिजे काय? हा विकत लावेल मग काय उपकार केलेत काय? म्हणजे त्याच्याकरता लावले का दूध ब्या? एकच दिवस आला तो का रोज येतो काय? तर मी बाप हा बा. हा कुठं गेला वांग्या? हा गेला लय वखत बोलला घरी थांबत आहे रे. हा त्या आईच्या नालायक जावायची चिका कुठे गेलता रे? ऑफिसला गेलो होतो ना. काय होतं ऑफिसला? हा ते पैसे भरायचे होते ना. हा का? हा आला का बरोबर? हा बरं आहे बरं आहे. काय झालं काय? तुमच्या बापाला दापून द्या रिकामा मला कायच काय बोलत तू. काय झालं काय बापाला बोलायला? माझा गुरुभाऊ यायला होता आणि ते रिकामा मला म्हणून राहिले म्हणे तू चिट केली होती न चाट केली होती ना असं तसं कायच्या काय बोलायला लागले मला. नाही मी साफसफाई करीत होती त्याच्याकून. साफसफाई हा तुमची तर काय हाईट पुरत नाही. तो मग दार आहे लावून साफसफाई करतात.
जाळ्या काढीत होते दाराच्या मागच्या वरचे डबे काढीत होते. हा का? हा तो हात पुरते नाही का? तर मागच्या वेळेला मी साफ केला ना ती. आणि मग अहो ते मग या टायमाला तुकडे घालता साफसफाई करायला. टेबलावर उभं राहिलं आता कल्याणला होतं मागच्या वर्षी. मी म्हणलं जाईन बिन, त्याच्यामुळे या वर्षी उभं केलं नाही. या आईचा नालायक धरते का? लोक दूध पिऊ जातात तुझं हा गुरु भाऊ, तरी तुला अक्कल नाही यायला. या आईचा वाग्यात जावा तू. ए, दादा या आईचा नालायक. माझ्यावर काय चिडतो? या चादराला खरं आहे बोल. ना एवढीच येतात धमकी हे ते सांभाळीते त्याच्यात बी असं लोकांचे लेख काय काय सांभाळते म्हणला नाही. दादा तुम्हाला? काय म्हणला? दूध दूध काय म्हणला तू? बरं आपण दूध एकत लावले का? हा लोक एवढी दूध पिऊ जाते गुरु भाऊ. म्हणजे ते ताजे करायचे आणि आपल्याला असं करायचं. अय दादा, हा? पण सकाळी दूध आहे ना मीच पिऊन गेलो होतो. दूध कुठं घरात शिल्लक आहे? अरे तीच म्हणली मला आता. दूध पाजलं बरं भाकरी चुरू चुरू खाल्लं त्याला. काय दूध कुठे शिल्लक? गुरु भाऊ याला होता रात्रीचं शेळ दूध होतं, त्या शेळ्या दुधात भाकर चुरून खाल्ली त्यानं. हा का? हा मग या म्हाताऱ्याचं काय गेलं? हा या बाबाई तुमचा बाप आहे ना सारखा कटकट करीतो. एकटा आहे ना या बाई एकटं मी राहीन या घरात, नाही तुमचा बाप राहीन. मला चालणार नाही आपल्या माझा घरात. बाप राहील नाही तर तू राहील. म्हणजे माझ्या बापाला काय वाऱ्यावर टाकून देऊ का मग मी? ते मला कटकट चालतच नाही मग अशी हा? कटकट चालतच नाही मला. हो बघ, तू पुढचं काय जास्त बोलू नको बरं का? तुमच्या बापाला सांगा मग वाढवा बोलू नको. काय वाडा बोलू नको. तुझा गुरुभाऊ कधी आला होता का लग्नात? कवा दिसला नाही मला तो गुरुभाऊ तुझा. नव्हता इकडं, तो कंपनीत अरे आहे. त्याला सुद्धा म्हणलं का रे हा तू रक्षाबंधनला येत नाही, भाऊ बिजेला येत नाही, तोच बाल तिकडे कंपनीत नाही ना काम राहते. आता याचं डाच बंद होईल इकडून चालू होईल. काय झालं? कुठे गेलती का तू? तू कुठे गेलती? मळ्यात चालू होते. का आला? आईला कशाला वर मग हिला का आला घरी ठेवतो तू? काय आलं घरी? गुरुबाल दूध पाजायला. गुरुबा, हा दूध पाजायला हा म्हणजे काय? ही तोंड वाशी परत विचारची म्हणजे काय म्हणजे काय. तर मला काय माहिती ती घरी राहते शेपट. हा. आता मी काय करू? बरे बरे पाजले गुरुबाला दूध. मी आहे तर बिल भरायला. हा अय. खायला कोणचं गुरुबा? तू खरं बोल बरं का? मी खरंच बोलते. हा मी खरंच बोलते. जर मला झाकून ठेवायचं असतं लपून ठेवायचं असतं ना हा. तर मी लपवलं असतं आणि मी म्हणले असते का कोण नाही आलं घरी. हिला सका भाऊ सोडून आहे. पाहिलं का? अरे बस डोळ्याला पाहिलं काय सकू संत्रा तर काय गागडल्या मला. तुम्ही नाही तर तुला सांगितलं आता तुला सांगतो. हा. दादा तू आईला कशाला बोलतो उलटा? अरे ही जा पडतो पी उठते मळ्यात पळती त्याला धरून टाका, लोक दूध त्याला करा. लोक घरात येऊन दूध पिऊ जात्या. हा तरी आपल्याला मला तू म्हणले कधी म्हणले का भाकर चुरू खा का हे दूध घ्या त्याच्यात साखर टाकी ते. हा मग तुम्हाला काय होतं घ्यायला खायला? मी नाही म्हणते. हा म्हातारी घेऊ का? व्हायचं असेल त्याला म्हातारपणात जाडं. पिणार आहे. तर नाही म्हातारपणात आता जाडं लटवायचं असं. अय अय तू माझ्या बापाला बोलू नको. एका बुक्की तिथं आउट करून टाकीन तुला. मग तुमच्या बापाला सांगा मला डोकं लावायचं नाही. बोलत नाही म्हणून जास्त डोक्यात चढायला आली का काय तू? अरे तो चढून ठेवली मेल्या. जायचं वांगे हा. दादा अय दादा मी नाही एकदा मारायला गेलो तर आई माझ्या अंगावर आली होती काठी घेऊन. तुला असा बंप केला आता वर तागड्या करून खाली डोकं करील असा बडविल ना तुला आता. हा? तुला माहिती आहे का त्या दिवशी मटण आणलं होतं ना आपण? हा. हा तुला मटण बनवायला लावलं. मी नाही बनवत. मला राग आला होता. मी पट्टा काढला होता कमराचा. आईनं काठी घेतली आणि माझ्यावर 2 काट्या टाकल्या होत्या त्या आईनं. का गं? अरे मग एखाद्या मारून टाकील तो. तिला लोकांची पोट भरून द्यायची का हा आपल्याला? का मग मग मटण आणलं तर मग मटण काबर करून दिलं नाही? मग असं चुकलं ना तिला काय करायचं? तिचा बाप बोलून घ्यायचा आणि त्याच्यात तिच्या बापाला सांगायचं असं. तर पोरगी लोकांना दूध पाजी ती गुरुवा बोलवी ती इतके दिवस या बा, कुठे गेला? मला आहे ना रिकामा माझ्या इज्जतचा पंचनामा करून घ्यायचं नाही. हे काम करते मी सरळ आहे ना तुमची फॅमिली सोडून निघून जाते. मला अर्धा हिस्सा द्या. कुठं जाते कुठं? मा- अय, मा नरडं बापाचं- दाबून मा येतं. काय म्हणले जाईन. काय म्हणले थांब काय इसा हा कोणा कोण लागतोय? मामा नवऱ्याचं देऊन टाका मला. तुझ्या नवऱ्याचं काय हा, रताळ नाही, सगळं- त्याचं काय रताळ नाव आहे? मा बापाची जमीन अजून मा नाव आहे. मग मी त्याला काय करू? त्याला काय करू? मा- जेव्हा मी मरेल तेव्हा त्याचं नाव होईल तेव्हा त्याच्या विसा घे. मला ते नका सांगू. हा. अर्धा हिस्सा द्या मग मी जाते. काय तुला कोर्टात काय घ्यायचं ते घे. मी अजून माझ्या बापाला हिस्सा नाही मागितला. तू मागणार कोण आली? हा बोलत नाही म्हणून तुझं लय कौतुक चाललंय का? इकडे बघ तुला आहे ना नीट राहायचं तर नीट राहा बरं का? हे तवारे लाड आहे रे. माझा लाड तू इकडे बरं कर. तुझा लाडच आहे ना. मी मला काही दाखवतो. गरज नाही यायची. हा? मी चालले मामा कुठं माहेर. चालली? तुम्ही तिकडेच बोंबल्यात बस मला काही येणं नाही. हा जा जा तुझ्या बापालाच बोलून घेतो. जा तू. काय रे ते तिच्या माहेराला 4 माणसं सोडून कोण माणूस नाही. एक भाऊ आहे बाप आहे हा. आई आहे
आणि ते भावाची बायको आहे. हं. बरोबर ना? मग हा गुरुभाऊ आणला कुठून? मी पण विचारात पडलो गुरु भावा आला कुठं हा दर नाही मावस भाऊ, नाही माम भाऊ, नाही चुलत भाऊ, नाही फोय भाऊ, डायरेक्ट गुरु भाऊ हा झाला. डायरेक्ट गुरुभाऊ. लग्नात कान पिळायची वेळ काही वर जायला होतं का तो गुरुभाऊ? डायरेक्ट सका होता ना. आणि हा कुठून आला दीड मग मी दिवसाचा? तेच म्हणलं ना, गुरु कुठून आला? याचा शोध लावायला या पाहिजे. गुरुभावाने पार कर केला आता. कर- घर नाचवले घर. दुसरा तिसरा टाइम आहे त्याचा यायचा. अरे खोटा उपटाला या गुरुभावाने. बायका थांबा राहिल्या लोकांच्या. वाटोळ केलं त्या गुरु भावा हा? बाबा तो गुरुभाऊ म्हणा आणि एखाद्या वेळी हिला काढून नेईल आपल्या घरातून तर पत्ता नाही लागायचा. आणि ही चाबरी आहेच तशी. मग आता तिला काय का माहिती हिस्सा द्या? हा. काय द्यायचा हिस्सा हिला? कोण द्यायचा? याला जाऊ दे चुना गुरु, नाहीये, मेल्याला. जाऊ दे त्याला गुरुभाव असं. माझ्यावर फिरायला लागली आई तुला चुना लावून जाईल ते तेव्हा कळन तुला मेल्या. हा सारखे तिचीच बाजू घेत होते की नको रे माझ्या सुनाला बोलू नको रे माझ्या सुनाला मारू एवढं कसं कळत होतं मला माहिती का ती एवढी चाबरी निघायची. हा वा 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 म्हणजे जेव्हा मी तिच्यावर बोलत होतो तिला सांगत होतो तेव्हा माझ्यावर सगळी चिडत होती आणि आता माझ्याच मागे लागला अजून बरोबर. ती काय नाही तू एक काम कर दादा तुझ्या पाय एवढे गुरुभाऊ येऊस तुझ्या पाय करतोय काय मग? लग्न किती दिवस झाले तुला? अरे, अरे दादा तू करीत काय होता? अरे दादा मग ते मी- फुकट येते का गुरुभाऊ अरे ते आपण घराला कर्ज काढलेलं त्याचा हप्ता द्यायला गेलो होतो ना मी अरे झाला का हप्ता? जाऊ दे तिकडे जाळ होते. अरे पण घरात तू काय करीत राहतो? एवढे गुरुभाऊ येत्या तुला कळत आहे का? तू एक काम कर बरं हा? तू आता हा असा माझ्या बरोबर चल कुठं तुझ्या बापाच्या घरी जाऊ आणि कांचा गुरुभाव होता तेच बघू असं करतो का? हा चल चल. तिच्या साऱ्या गाणगातच सांगायचं गुरुभाऊ आला हा कोणता नाही कांचा गुरुभाव आहे ना त्याच्या आईला खुकूच कोंबडाच लावा आता चल चाल चाल चाल